महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक आणि कायदेशीर वर्तुळात गेल्या अनेक दशकांपासून सर्वाधिक चर्चेत असलेला आणि संपूर्ण राज्याच्या भवितव्यावरती प्रभाव टाकणारा विषय म्हणजे मराठा आरक्षण. राज्याच्या एकूण लोकसंख्येमध्ये लक्षणीय वाटा असलेले या समाजाला मुख्य प्रवाहात टिकून राहण्यासाठी तसेच शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये योग्य ते प्रतिनिधित्व मिळवण्यासाठी आरक्षणाची गरज वारंवार अधोरेखित झाली आहे. नुकतेच महाराष्ट्र सरकारने या प्रश्नावरती कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या उद्देशाने अत्यंत महत्त्वाचे आणि ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत. या निर्णयांची अंमलबजावणी नेमकी कशी होणार, कायदेशीर चौकटीत ते कसे बसवले गेले आहेत आणि समाजातील तळागाळातल्या घटकाला याचा प्रत्यक्ष फायदा काय होणार आहे, याची सविस्तर आणि अधिकृत माहिती आता आपण या ठिकाणी घेणार आहोत. सध्याच्या घडीला महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी दोन स्वतंत्र आणि समांतर मार्ग अवलंबले आहेत. यातील पहिला मार्ग हा जुन्या महसुली आणि ऐतिहासिक नोंदीवरती आहे, ज्याला आपण कुणबी प्रमाणपत्र किंवा थेट ओबीसी आरक्षण असे म्हणतो. तर दुसरा मार्ग हा नव्याने तयार केलेल्या कायद्यावरती आधारित आहे, ज्याला आपण सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग म्हणजेच SC/BC आरक्षण असे म्हणतो. या दोन्ही प्रक्रिया स्वतंत्र आहेत, त्यांचे निकष हे वेगळे आहेत, मात्र त्यांचा अंतिम उद्देश हा मराठा समाजाला आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास असलेल्या घटकांना मुख्य प्रवाहात आणणे हाच आहे. आपण या दोन्ही मार्गांचे अतिशय सविस्तर आणि कायदेशीर विश्लेषण करणार आहोत. सुरुवात करूया पहिल्या मार्गापासून, म्हणजेच कुणबी प्रमाणपत्राच्या आधारे मिळणाऱ्या थेट ओबीसी आरक्षणापासून. महाराष्ट्राच्या इतिहासात डोकावून पाहिल्यास विशेषतः मराठवाडा आणि विदर्भाच्या भागात तसेच पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मराठा आणि कुणबी हे एकच असल्याचा दावा अनेक समाज अभ्यासकांनी वेळोवेळी केला आहे. शेती हा त्यांचा मुख्य व्यवसाय होता. त्यांना पूर्वीच्या काळी कुणबी असे संबोधले जायचे. शासनाने या ऐतिहासिक सत्याची पडताळणी करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समिती स्थापन केली. या समितीचे मुख्य काम हे निजामाच्या काळातील म्हणजेच मराठवाडा जेव्हा हैदराबाद संस्थांचा भाग होता त्यावेळी जुन्या नोंदी तपासणे हे होते. याशिवाय जन्म मृत्यूचे दाखले, शाळेचे जुने रजिस्टर किंवा ज्याला आपण जनरल रजिस्टर म्हणतो म्हणजेच महसूल विभागाचे फेरफार, 7/12 उतारे, खरेदी विक्रीचे जुने दस्तावेज आणि जुन्या काळातील पोलीस पाटलांच्या नोंदी हे तपासण्याचे मोठे अभियान शासनाने हाती घेतले. या तपासणीमध्ये लाखो नोंदी आढळून आल्या, ज्यामध्ये व्यक्तीच्या नावापुढे मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा असा स्पष्ट उल्लेख होता. या जुन्या नोंदी मोडी, उर्दू आणि फारसी भाषामध्ये होत्या. त्या वाचण्यासाठी शासनाने विशेष भाषांतराची फौज पण उभी केली. ज्यांच्या कुटुंबातील पूर्वजांच्या अशा नोंदी सापडल्या आहेत त्यांना शासनाने थेट कुणबी प्रमाणपत्र हे जातीचे प्रमाणपत्र देण्यास सुरुवात केली आहे. आता इथे एक अत्यंत कळीचा मुद्दा आणि महत्त्वाचा मुद्दा येतो, तो म्हणजे सगळे सोयरे शासनाने काढलेल्या अधिसूचनेनुसार ज्या व्यक्तीची कुणबी नोंद सापडली आहे त्या व्यक्तीच्या रक्ताच्या नात्यातील सर्व नातेवाईकांना म्हणजेच सगळे सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र हे दिले जाईल. यासाठी नातेवाईकांना वंशावळ सिद्ध करणारे प्रतिज्ञापत्र सादर करावे लागते. आता या कुणबी प्रमाणपत्राचा थेट आणि अधिकृत नेमका मराठा समाजातील लोकांना काय फायदा आहे, तर महाराष्ट्र राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या यादीमध्ये कुणबी या जातीचा समावेश आधीपासूनच इतर मागासवर्गीय म्हणजेच ओबीसी प्रवर्गात आधीच केलेला आहे. त्यामुळे ज्या मराठा बांधवांना हे कुणबी प्रमाणपत्र मिळाले ते कायदेशीररित्या थेट ओबीसी प्रवर्गाचे लाभार्थी ठरतात. याचाच अर्थ असा होतो की सध्या महाराष्ट्रात ओबीसी प्रवर्गासाठी जे 19% आरक्षण लागू आहे त्या आरक्षणाचा त्यांना पूर्णपणे लाभ मिळतो. त्यात सरकारी नोकऱ्यांमधील गट ते गट ड पर्यंतच्या सर्व जागा तसेच मेडिकल, इंजिनिअरिंग, कृषी आणि इतर सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमामधील प्रवेशाचा समावेश यामध्ये होतो. शिवाय ओबीसी प्रवर्गाला वयोमर्यादेत मिळणारी सूट, परीक्षा शुल्कातील मिळणारी सवलत, शिष्यवृत्तींचे सर्व फायदे कुणबी प्रमाणपत्र धारकांना जसेच्या तसे मिळतात. यासाठी नव्याने कोणताही कायदा करण्याची गरज नाही, कारण ते आधीपासूनच अस्तित्वात असलेल्या घटनात्मक तरतुदीचा एक भाग बनलेले आहेत. मात्र खरी अडचण आणि मोठा प्रश्न अशा लोकांचा होता ज्यांच्याकडे जुन्या काळातील कोणतीही कुणबी नोंद उपलब्ध नव्हती. अनेक कुटुंबाची कागदपत्रे काळाच्या ओघात नष्ट झाली आहेत किंवा काही भागामध्ये अशा नोंदी ठेवण्याची पद्धतच नव्हती. अशा बहुसंख्य मराठा समाजातील
लोकांना वाऱ्यावर सोडता येणार नाही ही भूमिका राज्य सरकारने घेतली। याच भूमिकेतून शासनाने दुसरा आणि अत्यंत महत्त्वाचा असा ऐतिहासिक मार्ग निवडला, तो म्हणजे सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग अर्थात SCBC कायद्याची निर्मिती। हा नवीन कायदा तयार करण्यापूर्वी तो कायदेशीर कसोटीवरती आणि सर्वोच्च न्यायालयात टिकेल का याची खात्री करणे अत्यंत आवश्यक होते, कारण यापूर्वी 2018 मध्ये तयार करण्यात आलेला मराठा आरक्षण कायदा सर्वोच्च न्यायालयाने 2021 मध्ये काही तांत्रिक आणि सांख्यिकीय त्रुटींमुळे रद्दबातल ठरवला होता। सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य निरीक्षण असे होते की मराठा समाज हा मागासलेला आहे हे सिद्ध करणारी पुरेशी आणि अद्ययावत आकडेवारी आपल्याकडे उपलब्ध नाही। तसेच 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडण्यासाठी जी असाधारण परिस्थिती, ज्याला एक्स्ट्रॉर्डिनरी सर्कमस्टन्सेस जे म्हणतात, ते लागते, ते सिद्ध करण्यात पूर्वीचा आयोग आता कमी पडला होता। ही कायदेशीर त्रुटी दूर करण्यासाठी राज्य शासनाने महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाची पुनर्रचना केली आणि निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांच्याकडे या आयोगाचे नेतृत्व सोपवले। या आयोगाने राज्यातील मराठा समाजाच्या आणि खुल्या प्रवर्गातील इतर कुटुंबाचे सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक मागासलेपण तपासण्यासाठी एक महासर्वेक्षण आयोजन केले। या सर्वेक्षणाची व्याप्ती एवढी मोठी होती की अवघ्या काही आठवड्यामध्ये गोखले इन्स्टिट्यूटच्या तांत्रिक मदतीने आणि लाखो प्रगणकाच्या मदतीने राज्यातील सुमारे 2.5 कोटी कुटुंबाचे सर्वेक्षण करण्यात आले। हे सर्वेक्षण केवळ कागदावर नव्हते, तर सॉफ्टवेअरच्या माध्यमातून थेट घराघरात जाऊन हा डेटा गोळा करण्यात आला। या सर्वेक्षणातून अत्यंत धक्कादायक आणि वास्तववादी आकडेवारी समोर आली। आयोगाच्या अहवालानुसार मराठा समाजातील बहुतांश कुटुंबे हे अल्पभूधारक आहेत, शेतीतून मिळणारे उत्पन्नही घटले आहे, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांमध्ये मराठा समाजाचे प्रमाण लक्षणीय आहे। याशिवाय IAS, IPS किंवा इतर उच्च पदस्थ ज्या सरकारी नोकऱ्यांमध्ये तसेच उच्च शिक्षणात मराठा समाजाचे प्रतिनिधित्व त्यांच्या लोकसंख्येच्या तुलनेत अत्यंत नगण्य असल्याचे आकडेवारीनिशी सिद्ध झाले। समाजातील एक मोठा वर्ग हमाली, माथाडी कामगार, ऊसतोड कामगार आणि रोजंदारीवरती काम करत असल्याचे या अहवालाने ठळकपणे समोर आणले। या सर्व पुराव्यांच्या आधारे न्यायमूर्ती शुक्रे आयोगाने असा स्पष्ट निष्कर्ष काढला की मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे आणि 50% मर्यादा ओलांडून त्यांना स्वतंत्र आरक्षण देणे ही राज्याची असाधारण आणि अपवादात्मक गरज आहे। या अहवालाच्या आधारावरच राज्य सरकारने फेब्रुवारी 2024 मध्ये विधिमंडळाचे एक विशेष अधिवेशन बोलावले। या अधिवेशनात दोन्ही सभागृहांनी एकमताने महाराष्ट्र राज्य सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग SCBC आरक्षण कायदा 2024 मंजूर केला। या कायद्यानुसार ज्यांच्याकडे कुणबी नोंदी नाहीत अशा मराठा समाजासाठी नोकऱ्या आणि शिक्षणामध्ये स्वतंत्र 10% आरक्षण लागू करण्यात आले आहे। इथे एक बाब अतिशय स्पष्टपणे समजून घेणे गरजेचे आहे की हे 10% आरक्षण सध्या अस्तित्वात असलेल्या इतर कोणत्याही आरक्षणाला, विशेषतः OBC किंवा SC ST आरक्षणाला कोणताही धक्का न लावता दिलेले आहे। OBC समाजाचा जो 19% कोटा आहे त्यातून मराठा समाजाला वाटा दिलेलाच नाही। हे 10% आरक्षण पूर्णपणे अतिरिक्त आणि स्वतंत्र आहे। आता सर्वात आणि कळीचा प्रश्न असा उपस्थित होतो की SCBC प्रवर्गातून आरक्षण मिळणाऱ्या उमेदवारांना OBC प्रमाणेच सर्व सुविधा मिळतील का? तर याचे अधिकृत आणि कायदेशीर उत्तर काय आहे? तर कायदेशीर उत्तर होय असंच आहे। राज्य शासनाने केवळ आरक्षण देऊन न थांबता आरक्षणासोबत मिळणाऱ्या सर्व आनुषंगिक सवलतीसोबत स्पष्ट शासन निर्णय निर्गमित केला आहे। सर्वप्रथम आपण शैक्षणिक सुविधांचा विचार करूया। ज्या विद्यार्थ्यांचा प्रवेश SCBC प्रवर्गातून म्हणजेच या 10% कोट्यातून होईल त्याला राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेचा थेट लाभ मिळेल। वैद्यकीय म्हणजेच MBBS, BDS, BMS किंवा अभियांत्रिकी, इंजिनिअरिंग ज्याला आपण म्हणतो, वास्तुकला, आर्किटेक्चर, विधी ज्याला आपण लॉ म्हणतो, कृषी ज्याला आपण ॲग्रिकल्चर म्हणतो, यासारख्या अत्यंत महागड्या व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी OBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जी ट्युशन फी माफी मिळते, तंतोतंत तीच फी माफी आता SCBC वर्गातील विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे किंवा दिली जाते। जर एखाद्या अभ्यासक्रमाची फी वर्षाला 1 लाख रुपये असते आणि OBC विद्यार्थ्याला त्यातील 50,000 रुपये भरावे लागत असतील, तर SCBCच्या विद्यार्थ्यालाही फक्त 50,000 रुपयेच भरावे लागतील। उर्वरित रक्कम राज्य शासन स्वतःच्या तिजोरीतून थेट महाविद्यालयांना भरणार आहे। याशिवाय मुलींच्या शिक्षणाबाबत राज्य शासनाने नुकताच एक असा क्रांतिकारक निर्णय घेतला आहे, त्याचा मोठा फायदा मराठा समाजातील ज्या मुले आहेत त्यांना होणार आहेत। शासनाच्या निर्णयानुसार कुटुंबाचे वार्षिक आर्थिक उत्पन्न 8 लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील मुलींना सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये 100% फी माफी देण्यात येणार आहे। या योजनेमध्ये OBC सोबतच SCBC प्रवर्गातील मुलींचाही स्पष्ट यामध्ये समावेश करण्यात आला आहे। म्हणजेच पात्र कुटुंबातील मराठा समाजाच्या मुलीला इंजिनिअरिंग किंवा मेडिकलचे जे शिक्षण घेण्यासाठी 1ही रुपया
ट्युशन फी भरावी लागणार नाही. नोकरीच्या संदर्भातही शासनाने ओबीसी सारख्या सुविधा एससीबीसीला लागू केल्या आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोग, MPSC किंवा इतर कोणत्याही सरकारी नोकर भरती प्रक्रियेत वयोमर्यादेची अट असते. खुल्या प्रवर्गासाठी जी कमाल वयोमर्यादा असते त्यापेक्षा मागासवर्गीयांसाठी काही वर्षांची ही सूट दिली जाते. आता शासनाच्या नवीन नियमानुसार SCBC प्रवर्गातील उमेदवारांनाही इतर मागासवर्गीयाप्रमाणेच म्हणजेच ओबीसी प्रमाणेच वयोमर्यादेत जी सूट मिळणार आहे ती ओबीसी प्रमाणेच असणार. तसेच स्पर्धा परीक्षात जे परीक्षा शुल्क आकारले जाते त्यातही SCBCच्या उमेदवारांना सवलतीचे दर लागू करण्यात येणार आहेत. थोडक्यात सांगायचे तर कागदोपत्री कुणबी आणि SCBC हे दोन वेगवेगळे शब्द दिसत असले तरी प्रत्यक्षात मिळणाऱ्या सुविधा, शैक्षणिक सवलती, फी माफी आणि नोकरीच्या संधी यामध्ये कोणतीही तफावत ठेवण्यात आलेली नाही. ज्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले ते केंद्र आणि राज्य अशा दोन्ही स्तरावर ओबीसीच्या सवलती घेण्यास पात्र ठरले आणि ज्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले नाही ते महाराष्ट्र राज्याच्या कार्यक्षेत्रात SCBC कायद्याच्या अंतर्गत 10% आरक्षणाचे आणि ओबीसीच्या बरोबरीने असणाऱ्या सर्व सवलतींचे हक्कदार झाले आहेत. आरक्षण अधिक मजबूत करण्यासाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालय क्युरेटिव्ह पिटिशन हे देखील दाखल केले आहे, जेणेकरून भविष्यात कोणतीही कायदेशीर अडचण येऊ नये. तसेच हे नवीन 10% आरक्षण संविधानाच्या 9व्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्यासाठी केंद्र सरकारकडे रीतसर प्रस्ताव पाठवण्याची कार्यवाही देखील सुरू आहे. 9व्या अनुसूचीमध्ये समावेश झाल्यामुळे या कायद्याला न्यायालयामध्ये आव्हान देण्यावरती मर्यादा येतात आणि कायद्याचे संरक्षण अधिक बळकट होते. हा संपूर्ण घटनाक्रम आणि शासनाचे निर्णय पाहता एक गोष्ट अत्यंत स्पष्ट होते की मराठा समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांच्या आर्थिक शैक्षणिक कोंडी फोडण्यासाठी कायदेशीर आणि प्रशासकीय पातळीवरती सर्वकष प्रयत्न करण्यात आले आहे. समाजातील प्रत्येक घटकाने या अधिकृत माहितीचा अभ्यास करून योग्य ते प्रमाणपत्र आणि कागदपत्रे वेळेत काढून घेणे आवश्यक आहे, जेणेकरून शासनाच्या या महत्त्वपूर्ण निर्णयाचा आणि योजनांचा खऱ्या अर्थाने फायदा तळागाळातील सामान्य मराठा कुटुंबापर्यंत आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकेल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.